ठेकेदार झक माऱ्या, तुला तुला लाज वाटत नाही? सांगत नाही मिला येणार असतो मी. आज रक्षाबंधन असताना सुद्धा माझ्या हातात राखी नाही, काही नाही. मी शेतकऱ्यांची कामं करण्यासाठी आज थेरगावमध्ये आलो आहे. मी रोज एका वेगळ्या गावात फिरत असतो. शेतकऱ्यांची कामं मला महत्त्वाची आहेत, पण आज थेरगावमध्ये एक वेगळंच मॅटर आहे. या शेतकऱ्यांचं 3 वर्ष झालं नुसतं 2 पोल रावल्यात, तिकडे 2 खांब रावल्यात, तरी यांना बिल आलं. आणि या ठेकेदाराने अधिकाऱ्यांनी काय केलं यांना माहिती नाही, मला माहिती नाही. या शेतकऱ्याचं एक 8 पोलचं काम आहे, एक डीपी, एक किती पोल, 2 पोल ना, एक 2 पोलचं आहे. पोल काय पोल रावल्यात आणि जे दोन्ही डिप्या यांच्या दारात आणून ठेवल्यात. ह्याला बी 3 वर्ष झालं. पण मी म्हणतो असं 5 वर्ष झालं कर्जाच्या शेतकऱ्यांना का त्रास होत आहे? 5 वर्षाच्या आधी लगेच रामसिंग साहेब होतं, लगेच काम व्हायचं. पण 5 वर्ष झाले आता लोकांना एवढा त्रास होतोय. पण तुमचं आता काम झालं नाही, मग तुम्हाला काय करायची इच्छा आहे? जोरात बोलायचं. आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. कारण जर 3 आणि 4 वर्ष झाले स्ट्रक्चर उभा करून जर सारखा पाठपुरावा करून जर विचार करीत नसले तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याशिवाय दुसरा काय पर्याय करता येईल? आणि बऱ्याच वेळा सारखे वारंवार पाठपुरावा सुद्धा करून विचार करीत, फक्त आश्वासन देतात करतो, आज करतो, उद्या ह्या महिन्यात होईल, पुढच्या महिन्यात होईल, एवढंच फक्त आश्वासन. 3 वर्ष झालं. 3 वर्ष झाले. या शेतकऱ्याचा येर काढी इथं जबरदस्त मोठी येर आहे. इथं 2 कोंबड्याचे शेड, 250 फूट 2 कोंबड्याचे शेड आहेत. ह्यांना जवळजवळ एवढं पाणी लागतं. ह्यांची पाणी असून काढायची सोय नाही. तरी मी आज तुमचं काय ते, तुमचं नाव काय आहे? संपत शिंदे. यांच्या घरी 2 डिप्या आहेत. अजून एक शेतकरी कोणी म्हणले? आप्पा पिसाळाची तीच परिस्थिती. यांच्या सरकारने डिप्या मंजूर करून यांचे पोल राहून यांच्या दारात ही डिप्या आणून टाकून यांचं काम होत नाही. पण मी अधिकाऱ्याला सांगतो हे असं जमणार नाही. मी आता इथं कपडे काढून आंदोलन करणार. काम नाही केलं तुम्हाला एक 20 दिवसाची मुदत देतो, 20 ते 15 मुदत देतो. मला हे तारा ओढून डिप्या बसून मला 3 शेतकऱ्याचे पाहिजेत. तुम्ही नाही दिलं या डिप्या बसून तर तुमच्या मी ऑफिसला तिथं पूर्ण कपडे काढून तुमच्या पुढे येऊन बसणार. मग बघा तुमचं काय होतंय. आणि मी आता असं कपडे काढून आंदोलन करणार. जय शिवाजी महाराज, जय शिवाजी महाराज, जय शिवाजी महाराज, जय शिवाजी महाराज. ठेकेदार आणि हे महावितरणच्या अधिकाऱ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आता मी असं कपडे काढून आंदोलन केलंय. आता एक कपडे न काढता तुमच्या ऑफिसमध्ये मी सर्व कपडे काढून तुमच्या ऑफिसला बसा असे तुम्हाला सांगतो. या शेतकऱ्यांचं मला 20 दिवसात मला हे काम पूर्ण करून पाहिजे. ठेकेदार झक माऱ्या, तुला लाज वाटत नाही? तुला मी सकाळी नंबर बरोबर होतो. ह्यांनी नंबर द्या ठेकेदाराचा. त्या नंबरला सकाळी मी फोन केला तर तो म्हणतोय रॉंग नंबर. एवढं पैसे खाऊन तू माझा फोन मला व्यवस्थित बोलत नाही. हे असं जमणार नाही. अक्षरशः मी खोटं सांगत नाही. मिला येणार असतो, मी सोपा नसतो, मिला येणार असतो. तुमच्या ऑफिस पुढे कपडे काढून बसणार. आणि हा शेतकरी म्हणतो मला जगायचंच नाही. हा शेतकरी हा हिरीत उडी मारून टाकणार. दुसरा एक शेतकरी आहे त्याला हात नाही घ्यावा, त्याला बी नाही का, त्याला वडील नाही तर त्याची खरोखर बाहेर परिस्थिती तो आला सुद्धा नाही तर त्याच्या गुरांचं पाणी सोयी, लाईट नाही. ह्या शेतकऱ्याला हात नाही. घरी 2 दाराची बेड आणून टाकल्या. यांनी वारंवार प्रयत्न केलं. आता असं तुम्हाला सांगतो आणि तुमच्या गाडीत काठी घालणार असं तुम्हाला सांगतो मी. आणि तुमच्या दारात उघडं बसणार असं तुम्हाला सांगतो. जय शिवाजी महाराज. सत्यमेव जयते. रामकृष्ण हरी. जय भीम. जय मल्हार.